वाक्प्रचाराबाबत पुढील विधाने वाचा व अचूक विधानाचा पर्याय निवडा। वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो। अगदी बरोबर आहे, ठीक आहे। वाक्प्रचार हा शब्दसमूह असतो। वाक्प्रचार जो आहे त्याला आपण संपूर्ण वाक्य म्हणू शकत नाही, ते संपूर्ण वाक्य नसते, हे सुद्धा अगदी बरोबर आहे। वाक्प्रचार हे संपूर्ण वाक्य नसते, ठीक आहे। वाक्याचा तो एक भाग असतो, हे पण बरोबर आहे। संपूर्ण वाक्य नसते, परंतु तो वाक्याचा एक भाग असतो, ठीक आहे। मग वाक्प्रचाराच्या बाबतीत हे जे 3 वाक्य दिलेले आहेत मित्रांनो, हे तीनही वाक्य जे आहेत हे काय आहेत, अचूक आहेत, बरोबर आहे। आणि म्हणून ए, बी व सी बरोबर हे आपलं उत्तर असेल। एक गोष्ट लक्षात घ्यायची इथे की वाक्प्रचार हा शब्दसमूह असतो, ते पूर्ण वाक्य नसतात, वाक्याचा भाग असतात। म्हणी मात्र पूर्ण वाक्य असतात। म्हणी ज्या असतात ह्या पूर्ण वाक्य असतात। बहुधा म्हणीमध्ये क्रियापद दिलेलं नसते, ठीक आहे, तिथे अद्यावृत किंवा गुप्त क्रियापद असते। कारण म्हणी हे आपल्याला संदर्भाप्रमाणे, ठीक आहे, प्रसंगानुसार वापरायचे असतात आणि त्या त्रिकालाबाधित सत्य असतात। तिन्ही काळात त्या लागू पडतात, त्यामुळे तिथे नेमकं कोणतं क्रियापद, कोणत्या काळातलं क्रियापद द्यावं, ठीक आहे, असं झालेलं नसते। तर ते संदर्भानुसार आपल्याला समजून घ्यायचं असते। म्हणजेच म्हणीमध्ये गुप्त क्रियापद असतात, पण म्हणी ह्या पूर्ण वाक्य असतात। वाक्प्रचार मात्र संपूर्ण वाक्य नसते, तो शब्दसमूह असतो किंवा वाक्याचा भाग असतो, असं आपल्याला म्हणता येईल। ओके, यस।